बर का मित्रा, गरिबीपासून श्रीमंतीपर्यंतचा रस्ता हा फक्त कष्टाच्या कामातूनच जातो. हाती पसरून गाड्या सुखी वाट. कितीही कमवा, वर काय घेऊन जाणार नाही. दारात आलेला यम चप्पल सुद्धा घालू देणार नाही. मानसा उघाळीन जीव तुझ्या. एकटा विचार करायला लागल्यावर समजलं की आपल्या पाठीमागे फक्त आपली सावल आहे, बाकी कोण नाही. हा, मी स्वामींना विचारलं की माझ्या आयुष्यात का माझ्या मनासारखं होत नाही, तर स्वामींनी हसत उत्तर दिलं, तुझ्या मनासारखं होत नाही पण तुझ्या भल्यासाठीच होत आहे. श्री स्वामी समर्थ. आता वेळ अशी येणार की 4 लोक नक्की विचार करणार की याला 7 नक्की कोणाची भेटली. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला मिळत नाही त्या गोष्टी आयुष्य शिकवते. खात्री झाल्याशिवाय कोणावर पण विश्वास ठेवू नका. चांगला नारळ पण देव पुढे नासका निघतो, मग माणसाचं काय. दरियाच्या लाटाला या माग पुढोड का. पत्राच्या घरामध्ये राहून एक स्वप्न बघतोय, येणाऱ्या काळामध्ये एक महल असन आणि त्या महलची राणी माझी आई असन. सबके सपनों की महलों में रोशनी बनके मैं. सगळ्यांनाच सगळं मिळत नसतं. परिस्थिती बघून इथं प्रत्येकाला आपलं आयुष्य जगावं लागतं. आज घावली पावला नवी वाट. मला समजून घेणं आहे ना, हे प्रत्येकाला जमणार नाही बरं का. कारण मी एक असा पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आहे पण भावना जास्त आहे. आम्हाला कधीच वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, पण ज्यांना कोणाला वाटतंय आमचं वाईट व्हावं, देवानं त्यांचं पण चांगलं करावं. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर. देवा गोड माझी मानून या घे. कसली नाती कुठली नाती, गरज सपली तुटली नाती. डोळ्यात अंगार घेऊन बसलो होतो. स्वप्न बघायची ते सगळे स्वप्न मी सजवणार आणि थोडंसं थांब, हे गाणं पण मी तुझ्यासाठी वाजवणार. तो फिरे माँ ये देख मैंने क्या कर दिया. कधीच कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण गरज संपली की शब्द बदलाय वेळ लागत नाही. वेळ किती पण लागून द्या, जे मनात आहे ना ते केल्याशिवाय राहणार नाही. शब्द आहे आपला. बघा, 1 लाख रुपयाची गोष्ट परत एकदा फुकट सांगतो, पटलं तर घेण्याचा विषय आपला सोडून द्या. आपल्यासोबत दुसरं कोणाच तरी चांगलं होतंय ही भावना ठेवणाऱ्या व्यक्तीला आहे ना, देव कधीच काय कमी पडू देत नाही. स्वामी म्हणतात आयुष्यात कधीच काही संपत नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट बघत असते. हा, श्री स्वामी समर्थ. माझ्या पत्र्याच्या घराला मी भर पावसात गळताना पाहिले, रात्री झोपण्यासाठी थोडीशी जागा उरडी शोधताना पाहिले. कसं सांगू मित्रा तुला मी ह्या वादळानं आतापर्यंत काय काय साहिले. काळ्या आईची करणी तिला लेकराची माया. शून्य होतं जीवन माझं, सेवा मी त्यांची केली आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं श्री स्वामी समर्थांची सेवा माझ्या नशिबी आली. श्री स्वामी समर्थ. संगतीनं